मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला। राज ठाकरेंनी घेतलेल्या नव्या भूमिकेने मनसैनिकांची मात्र मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। कारण राजकारणात महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रत्येक नेत्याला, पदाधिकाऱ्याला, अगदी कार्यकर्त्याला देखील नगरसेवक, आमदार, खासदार व्हायचं असतं आणि त्यासाठी ते वर्षानुवर्षे तयारी करत असतात। पण ते या पदी कधी जातील तर त्यासाठी त्यांना निवडणूक लढवावी लागते। पण राज ठाकरेंनी आपण लोकसभा न लढण्याचं जाहीर केलं आणि लोकसभेची तयारी करत असलेल्या इच्छुक मनसैनिकांमध्ये मोठी निराशा पसरली। काहींनी राज आदेश मान्य केला तर काहींनाही भूमिका पटली नाही। अशा वातावरणात काही जण राज आदेश मानून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला सुरुवात करू लागलेत। कल्याण लोकसभेमध्ये असंच चित्र दिसू लागलंय। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी राजकीय पटलावर एकमेकांच्या विरोधात असलेले मनसे आमदार राजू पाटील हे मैदानामध्ये उतरलेत। आता राजू पाटील हे कट्टर विरोधक ते पक्के सहकारी कसे बनले? जहालवादी भूमिकेमधून त्यांना मवाळ भूमिका घेण्याची वेळ का आली हेच आपण या व्हिडिओमधून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। कल्याण लोकसभेमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे। महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना मैदानामध्ये उतरवलंय। दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। अशामध्ये महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी मनसेकडून लोकसभा समन्वयक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कल्याण आणि भिवंडी लोकसभेची धुरा आमदार राजू पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। आता सध्या असं चित्र असलं तरी काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा होती। यापूर्वी अनेकदा विकास कामांवरून देखील खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। दोघांनीही एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। कल्याण लोकसभेमध्ये राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। विकासाच्या मुद्द्यावरून श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यामध्ये अनेकदा शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे। पण आता राज ठाकरे यांच्या आदेशामुळे राजू पाटील यांना श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी काम करावं लागणार आहे आणि त्यांनी त्याची सुरुवात देखील केल्याचं पाहायला मिळतंय। नुकतंच राजू पाटील यांच्या कार्यालयामध्ये मनसे विभाग प्रमुख आणि पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली आणि यावेळी त्यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांना काम करायचं आहे याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पुढे आलेली आहे। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा का दिला हेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितलं आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली। मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये भाजप आणि शिवसेनेविषयी नाराजी असून त्यांचं काम का करायचं अशा शंका आहेत। पण या शंकांचं निरसन करून राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर पदाधिकारी देखील पक्षाचा आदेश समजून काम करणार आहेत। श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघामधून 2 वेळा संसदेमध्ये गेलेले आहेत। शिंदे यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे यांचा तर 2019 मध्ये राष्ट्रवादीचेच उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता। दोन्ही वेळा श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते आणि आता पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। तर त्यांना तगडं आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मैदानामध्ये उतरवलेल्या वैशाली दरेकर राणे या मूळच्या शिवसैनिक आहेत। पण राज ठाकरेंबरोबर त्यांनी शिवसेना सोडली होती। 2009 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावरती कल्याणमधील लोकसभा निवडणूक लढवलेली होती। त्यावेळी त्यांना 1 लाखांच्या वर मतं मिळाली होती। त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती।
त्यामध्ये त्या विजयी होत सर्वात तरुण वयाच्या नगरसेविका बनल्या होत्या। त्यांनी महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते पदाची भूमिकाही बजावली होती। नंतरच्या काळामध्ये वैशाली दरेकर राणे यांनी पुन्हा मनसे सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिल्या। आक्रमक नेतृत्व आणि वक्तृत्वावर प्रभुत्व असलेल्या नेत्या अशी वैशाली दरेकर यांची ओळख आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना देखील विजयाची माळ पुन्हा आपल्या गळ्यामध्ये पाडून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे आणि यासाठी त्यांना मनसेचं पाठबळ सुद्धा मिळालेलं आहे। राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे हे राजकीय पटलावरती एकमेकांच्या विरोधात जरी असले तरी आता मात्र राज आदेशामुळे त्यांना श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करावा लागणार आहे। तुम्हाला कट्टर विरोधात असणाऱ्या राजू पाटील यांच्या मवाळ भूमिकेविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।